षटकाचा खेळ संपलाय. मिलिंदने धावा खर्च केल्या 12. एकही विकेट मिळाली नाहीये मिलिंदला. सोमनाथ भोईर आलेत. चला चला, पहिल्या षटकासाठी 3 मिनिटं मिलिंदने घेतलेले आहेत. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, कमेंट, शेअर. या चॅनलला सबस्क्राईब करा. ओमसा MTC लाईव्ह सध्या ही वाहिनी चर्चेत आहे. पहिल्या षटकात 12 धावा आलेले आहेत. दुसऱ्या षटकामध्ये विश्वास पाटील आलेले आहेत. रायगडचा टायगर विश्वास पाटील अनेक मैदानं गाजवली. मुंबई, रायगड, भिवंडी, ठाणे आणि असे तेच क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं. जय अंबिका तोंडरे संघ आम्ही अनेक वर्ष दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक, भारतातील सर्वात मोठी स्पर्धा आणि त्या स्पर्धेत जबरदस्त खेळ नेहमीच या टीमचा राहिला. विश्वास पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघ खेळ आणि सर्वच ग्रामीण खेळाडू हे वैशिष्ट्य होतं त्या टीमचं. फुल टॉस बॉल होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत प्रमोद पाटील आहेत. प्रमोद पाटील यांनी सुद्धा एक काळ गाजवलेला आहे. रेग्युलर क्रिकेट खेळत असताना आता 40+. धावसंख्या 13 वरती आपल्याला पाहायला मिळते. मिलिंदने 12 दिल्या होत्या. मिलिंदला एकही विकेट मिळाली नाहीये आणि विश्वास पाटील विकेटच्या शोधात जरूर आलेले आहेत. उभारीचे ऐतिहासिक ग्राउंड तुम्हाला ग्रास पाहायला मिळतोय. लेदर बॉलची खेळपट्टी आहे. लेदर बॉलच्या मॅचेस इथे भरपूर होतात. इथे मात्र ऑन साइडला खेळायचं होतं. ऑफ स्टंपच्या बाहेर होता भरपूर बॉल. त्यामुळे कोणत्या प्रकारची अपील झाली नाहीये. हाही चांगला बॉल आहे. कटरचा वापर करत असताना विश्वास पाटील तुम्हाला पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले बघूया. राईट अम राऊंड द विकेट पडल्यानंतर हलकासा बाहेर आणि थोडासा बाउन्स दिलाय बॉलला. डॉट बॉल. सलग 2 चेंडू डॉट आलेत. इथे चेंडू हवेत आहे. फाईन लेग डाऊन दी बॉल. भालचंद्र पाटीलने टिपलाय झेल. फलंदाज बाद होईल इथे. पहिला धक्का सुकापूर 40+ संघाला. या गाण्याला आपण पाहिलं 365,000 व्ह्यूज तुम्हाला. 3,65,000 व्ह्यूज आतापर्यंत या गाण्याला मिळालेले आहेत. एकवीर आईचा नेहमीच आशीर्वाद सर्वच आपल्या आगरी समाजाच्या पाठीशी राहिलेला आहे. 13 वरती पहिला धक्का लागलाय सुकापूर 40+ संघाला. संदीप बघायचे आता 3ऱ्या क्रमांकावरती आलेत. विश्वास पाटीलने आतापर्यंत चांगली बॉलिंग केलेली आहे. बऱ्याच वेळा ऋषी लेवन काटे संघामध्ये सुद्धा खेळताना आपण पाहिलंय. अपील स्ट्रॉंग आहे. फलंदाज संदीपला माघारी परतावं लागेल. संदीप आले. संदीप चालले. बॅक टू बॅक दुसरा विकेट. मात्रे आलेत. हॅट्रिक बॉल बघायचे. विश्वास पाटील पहिले हॅट्रिक पूर्ण करतील का. 32 40+ संघ आणि 32 40+ संघासाठी हुंडा शाईन
मालिकावीर बाईक तुम्हाला पाहायला मिळते. अशीच तर बाईक तुम्हाला नालीच्या स्पर्धेत सुद्धा पाहायला मिळाली आणि बेलापूरच्या फुटीबॉलच्या खेळाडूला ती बाईक मिळाली. सुपर 4 मध्ये 4 संघ आल्यानंतर ड्रॉ होईल हे लक्षात घ्या. 32 संघांमधनं पहिला संघ दिवा, दुसरा संघ नावाली, आज तिसरा संघ बघायचा कोणता आहे. हॅट्रिक बॉल होता मात्र फलंदाज बीट झालेत. जयदास 2 षटकांचा खेळ संपलाय. एकच धाव दिली, 2 विकेट घेतले. रायगडचा टायगर विश्वास पाटीलने जबरदस्त बॉलिंग केलेली आहे. 8 मिनिटात 2 षटकं फेकलेली आहेत. त्यामुळे वेळ सध्या तरी खेळतोय तोंडरे 40+ संघ. जंबे तोंडरे संघाचा मी मगाशी उल्लेख केला. परी 11 या नावाने सुद्धा सातत्याने संघ आपल्याला पाहायला मिळतो तोंडरे म्हटल्यानंतर. आणि चांगली स्पर्धा तोंडऱ्यामध्ये सुद्धा सातत्याने खूप मोठमोठ्या स्पर्धा तुम्हाला दरवर्षी पाहायला मिळतात. विकास केनी साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. धरणागावचे यशस्वी उद्योजक म्हणजे नितीनदादा केनी यांचे बंधुराज. 2 षटकात 13 धावा झाल्यात आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आले. तर भालचंद्र पाटील आलेत बॉलिंग करण्यासाठी. चला वेळ तुम्हाला 5 षटकं फेकायची लक्षात घ्या. परी 11 साई स्पोर्ट तोंडरे 40+ संघ तुम्ही पाहतायत. फुलटॉस क्षेत्ररक्षक जरूर आहेत मात्र ते बनतील प्रेक्षक. आलाय सिक्सर. परी साई स्पोर्ट तोंडरे 40+ संघ मात्र पालच्यांचं स्वागत षटकाराने केलंय अमरने. धावा 19 झाल्यात. सुकापूर 40+ संघ मी मगाशी उल्लेख केला. दोन्ही संघ चांगले संघ आहेत. दोन्ही संघ बॅलेन्स संघ आहेत. दोन्ही संघांना एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. त्यामुळे मॅच चांगली होईल. चेंडू कार्पेटच्या साइडने खेळत आहेत. डीपेस्ट रिझनच्या दिशेने आपण पाहतोय. संदीप पाटील तिथे होते तोपर्यंत 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात. अमर हेच सांगतायत पहिली धाव तुम्हाला वेगाने धावून घ्यायची. सुकापूर संघ 21 वरती पोहोचलाय. 3 षटकांत तुम्ही जलपान करू शकता. मैदानाच्या आतमध्येच तुम्हाला पाण्याची व्यवस्था. लेग स्टंपच्या बाहेर होता. पंच वाईट चिकून करतायत. चला जयनुमान निजे आणि गावदेवी हेडुटने ए दोन्ही टीमच्या कॅप्टनने रिपोर्टिंग करा. यानंतर रेग्युलरची मॅच असेल. 2 धावा इथे मिळालेत. हलकीशी मिस फिल्डिंग. सुभाष पाटील तिथे होते त्यांच्याकडनं झाली चूक. 2 धावा इथे मिळालेत. धावसंख्या 24. निजी संघ कोणी खेळाडू प्रतिनिधी आला असेल तर रिपोर्टिंग करा. रेग्युलर आलेत का? ओके. अविनाश कांत तर ऑलरेडी आलेले आहेत. हा डॉट बॉल. त्यामध्ये हेडूडने 20 संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. सोनारपाडा संघाने 1 सामना जिंकलेला आहे. त्यामुळे निजी आणि हेडूडने या मॅचचा विजेता सोनारपाडा संघावर खेळेल ज्यावेळी सेकंड राऊंडची मॅच होईल. फुलटॉस चुकीला माफी नाहीये. बॉल सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर.
31 धावा झाल्यात. पाण्याची व्यवस्था बघा. तोंडरे संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्येच आहे. पाणी हवं असेल तर जलपान करा, अन्यथा मॅच सुरू करा. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावा झाल्यात 31. संदीप भाने बघा उद्या खेळणार आहेत ना. आडिवली संघ उद्या या स्पर्धेत पहिली वरती 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील, नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि आमची छोटीशी चिमुकली आपण पाहिली. आणि या ट्रॉफीज सध्या आपल्या स्क्रीनवरती संतोष वजे साहेबांना तुम्ही बघू शकाल. एक यशस्वी उद्योजक गोल्डन मॅन नरेश ठाकूर साहेबांना तुम्ही बघू शकाल. श्रीफळ वाढवत असताना अनंत वजे साहेब, अशोकजी ठाकूर साहेब, ही आमची संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी बघा. पहिल्या मॅचचा टॉस झाला होता दिवा विरुद्ध गौरीपाडा. खूप चांगले व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 3 षटकाचा खेळ संपलाय. 31 धावा झाल्यात. दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी विश्वास पाटील आलेले आहेत. विश्वास पाटील आले. चला मॅचला सुरुवात करूया. मॅचच्या रात्रीतली दुसरी मॅच. आज थोडीशी उशीर आहोत. विश्वास पाटील यांचा बॉल आपण पाहतोय. गॅप भरपूर मोठी आहे. लॉंग ऑफ वरनं क्षेत्ररक्षक जरूर आले होते, मात्र बॉल सीमा पार जाईल. 4 धावांसाठी चौकार. जेल ड्रॉप. पुढची मॅच जर्मन निजे विरुद्ध गावदेवी क्रिकेट संघ हेडूटने. येणाऱ्या काळामध्ये जर्मन क्रिकेट संघ निजे आयोजित अंडर-21 चषक 2026 ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे 31 मार्च आणि 1 एप्रिल. हर्षल आणि मनाल त्या स्पर्धेचे आयोजक असतील आणि ते चौकार आलाय. जबरदस्त आता फटकेबाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. सुकापूर 40+ च्या माध्यमातून प्रवेश फी 4000 रुपये तुम्हाला पाहायला मिळेल. अंडर-21 साठी एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. वैकुंठ हरिभक्त परायण मारुती भाऊ लक्ष्मण पाटील क्रीडांगण निळजे ग्राउंड मध्ये स्पर्धा होणार आहे. 30,000 आणि 20,000 कॅश प्राइज. मालिकावीर साठी कूलर, उत्कृष्ट फलंदाजी बॅट. तुम्ही अंडर-21 लाही चांगले दिवस आलेले आहेत. कारण निळजे ग्राउंड मध्ये खेळणं ही एक पर्वणी आहे. त्यामुळे मनाल आणि हर्षलशी तुम्ही संपर्क साधू शकता. मीत असतील. इथे आपण मॅच कडे वळतोय. येणाऱ्या काळामध्ये अजूनही भरपूर साऱ्या स्पर्धा आहेत. मार्च एंडिंग जरी असेल. 41 धावा झाल्यात. प्रतीक प्रवेश गावदेवी हेडूटने संघ पुढच्या मॅच मध्ये खेळेल. फटका जबरदस्त आहे. स्टँड अँड डिलिव्हर. बॉल सीमा पार. आलाय सिक्सर. प्रतीक प्रवेश गावदेवी हेडूटने 47. अमर काय जबरदस्त बॅटिंग करतायत. पॉवर पॅक बॅटिंग करत असताना अमर या मॅच मध्ये 36 वरती पोहोचलेले आहेत. त्यांना साथ देत असताना जयदास इथे चेंडू डीप एस्टा कव्हरेजांच्या दिशेने खेळत आहेत. अमरला स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची, त्यामुळे त्यांनी सिंगलच घेतलेली. 48 झाल्यात. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, लक्षात घ्या. हेडूटने आणि निर्जे नितेश पाटील दिशांना आलेले आहेत. मिलिंद 1 षटक 12 धावा.
विश्वास 2 षटक 18 धावा 2 विकेट. भालचंद्र 1 षटक 18 धावा एकही विकेट नाहीये. 48 वरती 2 कंपल्सरी चेसिंग 40+ चा नियम आहे. चेंडू कधी हरवला फुटला नवीनच मेल. अठ्ठेचाळीस धावा झालेले आहेत. सदतीस वरती नाबाद आहेत अमर. बघायचे अमरचं अर्धशतक पाहायला मिळेल का. मच्छिंद्र पाटील आलेत स्वतः कॅप्टन. मच्छिंद्र पाटील स्वतः एक चांगले पुरस्कर्ते आयोजक सुद्धा आहेत. बॅकफुटला गेले कव्हरच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. बॉल सीमा पार आलाय चौकार. आहेत सुकापूरचे. 17 बॉल 41 वरती नाबाद आणि 50 कंप्लीट. 52 धावा झाल्यात सुकापूर 40+ संघाच्या. शेवटचे 5 चेंडू येणं अजूनही बाकी. मच्छिंद्रचा पहिलाच बॉल थोडासा शॉर्टअप लेन होता हलकासा. बॅकफुटला जाऊन पंच केला आणि हे फटके अमर सहज खेळतात. अमर केनी इथे फटका चांगला अमर केनीच्या बॅट मधून कॉपी बुक स्टाईल मध्ये. बॉल सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. छप्पन मधल्या 45 धावा अमर केनीच्या आहेत. काय जबरदस्त बॅटिंग. पहिला सामना बुर्दुल 40+ ने जिंकलाय. दुसरा सामना सुरू आहे. दुसरा डाव अजूनही बाकी आहे. आता पहिल्या डावात धावा आल्या 56. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक. बॅकफुटला गेले पंच केलाय. आता क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. बॉल अडवण्यात यश मिळालंय. सुभाष पाटीलचं मी कौतुक करेल. 2च धावा मिळतील. धावसंख्या 58. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 47 47 वरती नाबाद आहेत. पहिलं अर्धशतक 40+ मधलं पाहायला मिळेल का अमर केनीच. सुकापूर 40+ संघाडी आणि या स्पर्धेतील पहिलं डॉट बॉल. मच्छिंद्रचा पलटवार. ऍक्शन रिप्ले बघूया. राईट मोर द विकेट. कौतुक करेल मी मच्छिंद्रचं. थोडंसं हलकसं टर्न केला बॉल. तेवढं चांगलं इन्स्ट्रक्शन. डॉट बॉल. 2 बॉलचा खेळ शिल्लक. 58 धावा झालेले आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे आले होते. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. अठ्ठावन्न. धावा झालेत. वेद सोमनाथ भोईर यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. फलंदाज बाद. 47 धावांवरती बाद झालेत. अमर अर्धशतक या स्पर्धेत अजूनही एकही आलं नाहीये. मग अमरसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त बॅटिंग केली. 47 धावांची एक मॅरेथॉन इनिंग आणि पहिल्या डावात 58 धावा कुठल्या सुकापूर 40+ संघाने. कंपल्सरी चेसिंग आहे. त्यामुळे 59 धावा परिसाई स्पोर्ट तोंडरे संघाला कराव्यास लागतील. आणि जाणण्यासाठी आपण दुसऱ्या सत्रामध्ये जाणार आहोत. आमचे सहकारी समालोचक कल्याण डोंबिवलीचे पहिले समालोचक बाळू पाटील सरांकडे. पहिले नागरिक.
थँक्यू नितीन कान सर, थँक्यू विनोद पाटील सर, पुढे आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळूंचं हार्दिक स्वागत. प्रथम बॅटिंग करताना आपण बघू शकता यावेळेला सुकापूर संघाने तर मंगेश ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. रेग्युलरची मॅच एका बाजूला निळजे संघ तर दुसऱ्या बाजूला हिडुटणे ए संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळतील. चला तोंडरे संघ चेंडू चेक करा. 2 चेंडू चेक करायचे तुम्हाला. चेंडू कधी हरवला फुटला नवीन आहे. हिडुटणे संघाने टॉस जिंकलाय. तर साई परी 11 टोंडरे संघाला 59 धावांचं लक्ष्य. साई स्पोर्ट्स संघाला आपण बघितले तर 59 धावांचं लक्ष्य. टोंडरे संघ म्हटलं तर विश्वास पाटील एक जबरदस्त बॅटर. अजय आम्हाला ती स्पर्धा आठवते स्वर्गीय रतन बुवा स्मृती मध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली होती. आमचं मुख्य व्यासपीठ दाखवलं जातंय. चला बॅटर, चला टोंडरेचे बॅटर लवकर पाठवा. पंच देखील मैदानात जा लवकर. आपण निरंजन सावंत मॅन फ्रॉम कल्याण एक काळ गाजवला त्रिशूल संघातून खेळताना आणि पंचांच्या भूमिकेत देखील सातत्यानं आपण बघितलं त्यांना भरपूर मागण्या असतात. स्वागत आहे निरंजन सावंत सर आपले देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. जय पिंपळादेवी चषक 2026 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. सलामीची जोडी आपण पाहू शकता. विश्वास आणि मिलिंद. विश्वास पाटील त्यांचे सुपुत्र देखील खूप चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. आदिनाथ पाटील अमित आपण बघितलं सिद्धी करोडच्या मैदानात पाहिलं काय जबरदस्त गोलंदाज आहेत. तेवढीच चांगली गोलंदाजी तेवढी चांगली बॅटिंग देखील ते करतात. चला सामना सुरू करूया आपण. परी साई स्पोर्ट्स टोंडरे संघाला आपण पाहिले तर 59 धावांची गरज आहे. स्वर्गीय रतनबुवा स्मृती मध्ये आपण पाहिले तर जय अंबे टोंडरे संघ देखील नेहमी परफॉर्मन्स करायचा. आणि आज पोटी प्लसच्या माध्यमातून विश्वास पाटील पुन्हा एकदा आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी आले. त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवर येतोय अमर येतोय. स्ट्रायकला मिलिंद, नॉन स्ट्रायकला आपण पाहू शकता विश्वास. विश्वास पाटीलची बॅटिंग बघायला मजा येईल. इथून जबरदस्त क्रिकेटर. हॅरी कलेक्शनच्या माध्यमातून मला वाटतं पद्माकर भोईनी प्रथम त्यांना पेंढारकरच्या मैदानावर आणले आणि तिथून मात्र मग विश्वास पाटीलचा धमाका सुरू झाला. या नावाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन येतो अमर केणे. येतोय खोनीगाव एंड कडून. पहिला चेंडू उडवलाय, फटका सुरेख आहे. पंचांचा इशारा तो फ्लॅट आहे. पालाच तो षटकार. संदीप मस्करचं स्वागत केलंय. मिलिंद पाटीलने 2 पाटील बंधू मैदानावर दाखल झालेत. एका पाटीलने ठोकला पहिला चेंडू ती षटकार. संदीप मस्कर गोलंदाजी मार्कवर. पॉवर प्लेचं षटक आढळतं. पहिल्या चेंडूवरती काय फटका आला मिलिंदचा. वाईडिश लॉंग ऑन मिडविकेटच्या मधून चेंडू गेला. 6 खातं उघडलंय. 59 धावांचं लक्ष्य तर दमदार सुरुवात करणं फार गरजेचं आहे आणि ती सुरुवात केली आहे मिलिंदने. संदीप गोलंदाजी मार्कवर. खोनीगाव एंड कडून. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय. हा चेंडू देखील ऑन साईडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक येतो मिड विकेटला. थोडासा पडल्यानंतर चेंडू टेकअप देखील प्रयत्न केले यावेळेला. 2 धावा इथून कंप्लीट केल्या. त्या थोडंसं मिसफील्ड झाल्या आहेत. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला साई
परिसाई स्पोर्ट्स आपण चौकारे चौकारे नाही बघा डाऊटफुल होता. ॲक्शन रिप्ले देखील आपण पाहू शकतो. लोड फुल टॉस होता. ऑन साईडला टर्न केला. प्रयत्न खूप चांगले केले. नंतर चेंडू सीमार शपार ओ फटका सुरेख यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला बीट करून चेंडू वेगाने चालला यावेळेला. शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्राच्या डीप मध्ये होते. एकच धाव धावसंख्येत आपण फलकर आपण पाहू शकता यावेळेला 11 धावा. स्ट्रायकेरला आपण पाहू शकता विश्वास पाटील जबरदस्त क्रिकेटर अष्टपैलू खेळाडू. मगाशी नितीनकरांनी खूप चांगलं वर्णन केलं की यूट्यूब असते तेव्हा विश्वास पाटीलचं नाव देखील भरपूर मोठं जसं व्हायरल झालं असतं. पण आज देखील त्यांची ती ओळख आहे, ती दादागिरी, ती दहशत आहे. विश्वास पाटील असतील, सोन्याला आपण पाहू शकता पारगावचं हो सुरेख गोलंदाजी फ्रंट फुटर आले होते यावेळेला. पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. विश्वास पाहतच राहिला की चेंडू कुठून खाली राहिला. बघा की थोडासा स्विंग झाला, चेंडू बाजूने गेला ऑप्शनच्या. चांगली गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला संदीपच्या माध्यमातून. संदीप पुण्याचा गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द गट मारा करतोय. पॉवर प्लेचा षटक करतो. स्ट्रायकेला आपण पाहतो विश्वास पाटील. हवेमध्ये झेलची शक्यता. मॅचची गोल्डन विकेट मिळते का पाहायचंय. क्षेत्ररक्षकाने शॉर्ट कव्हरच्या क्षेत्रात प्रयत्न केले पण झेल पर्यंत पोहोचले नाही. कॅच विन द मॅचेस. हा झेल फार महत्वाचा होता यावेळेला. विश्वासचा झेल होता. धावसंख्या 1 ने पुढे सकते. धावसंख्या धाव फलकरते आपण पाहू शकता. परिसाई स्पोर्ट्स चेस करतो यावेळेला 59 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 12. स्ट्रायकेला मिलिंदला आपण पाहू शकता. मिलिंद लेफ्ट हँड ओव्हर द गट मारा करतोय. ऑन साइडला टर्न केलाय. चेंडूला फेकून दिलं यावेळेला मिड विकेट सीमा रेषेपार. षटकार. चला एडुटने संघ टॉस जिंकलाय. निर्णय कळवा. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चला 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 लोक जरा फास्ट घ्यायचंय. पहिल्या षटकात काय दमदार सुरुवात केली बघा ना. 59 धावांचा पाठलाग करताना परिसाई स्पोर्ट्स टोंढरे संघ दमदार सुरुवात केली. मिलीने काय जबरदस्त बॅटिंग केली. सुकापूरने पहिला बॅटिंग करताना 12 केले पण टोंढऱ्यांनी प्रत्युत्तर देताना 18 म्हणजे 6 धावा जास्त केलेत. विश्वास पाटील एक जीवदान मिळालाय. अमर आलाय गोलंदाजी मार्कवर. अमर गोलंदाजी मार्कवर. अमर केणीला आपण पाहू शकता. स्ट्रायकेला विश्वास आपण पाहू शकता. विश्वास पाटील एक जबरदस्त क्रिकेटर, फायटर क्रिकेटर, लढवय्या क्रिकेटर. गावासाठी कित्येक वर्ष सेवा केली. रेग्युलरच्या माध्यमातून आता 40 प्लसच्या माध्यमातून पुन्हा एकदा खेळताना दिसतोय. ऑन साइडला शॉट फाईन लेग, शॉट स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन. अमर ओ कॉट बिहाइंडचा फील केला तर बॅटर बाद. बघा विश्वास पाटीलला माहिती आपली बॅटची काढा लागली. लगेच त्याने क्रीज सोडली आहे. बिग विकेट. असं प्रामाणिकपणा पाहिजे खेळाडूकडे. यष्टीरक्षकाने अप्रतिम झेल घेतलाय. चंद्रकांत पोपेटाने खूप चांगला झेल घेतलाय. पोपेटा आडनाव आलं तर मला दिनकर पोपेटा लगेच आठवतात. कलंबोलीचे जबरदस्त व्यक्तिमत्व. खूप चांगला झेल घेतलाय. यश मिळालं अमरला. ज्या विकेटची शोधात होते तो विकेट मिळाला. विश्वास पाटीलचा विकेट मिळालाय. 18 धावा दफलगती लागल्या आहेत. अजून इथून विचार केला तर 41 ची गरज आहे. प्रमोद आलाय नवीन बॅटर. प्रमोद आलाय नवीन बॅटर. आणि अमरला यश मिळालंय. पिट्टूचं षटक घेऊन आलाय आणि पहिल्या चेंडूवर काय जबरदस्त झेल घेतला गेलाय यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. नाही तर इथून या दोन बॅटरना चांगली भागीदारी करावी लागली. खास करून मिलिंद जबरदस्त बॅटिंग करतोय. 4 चेंडूमध्ये 17 कुठल्या आहेत त्याने. 18 मधल्या 17 त्याच्या आहेत. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. पहिला प्रमोद आलाय. अमर तू प्रमोद. क्षेत्रक्षण थोडासा बदल केला जातोय.
जो क्षेत्ररक्षण मिड ऑफला होता त्याला आता लॉंग ऑफला पाठवलं जातंय. धावसंख्या दाफलकर आपण पाहू शकता यावेळेला 18. अमर हो कट केला यावेळेला क्षेत्ररक्षक नाहीये पडलाय तर चेंडू टार्गेट झाला पण तडमांच्या दिशेने आलाय. एकच धाव मिळते धावसंख्या दाफलकर आपण पाहू शकता यावेळेला 19 धावा. 19 धावा दाफलकातील लागल्यात. 19 धावा 19 धावा दाफल करतात. अमर गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता वेळेला मिलिंद. संदीप पुन्हा गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर देकडनं मारा करतोय. जबरदस्त कामगिरी केली सुकापूर संघाने. प्रथम बॅटिंग चांगली केली आता गोलंदाजी देखील तितकीच चांगली करतोय. हुक करायचा होता झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप डायरेक्ट हिट बॅटर बाद. डायरेक्ट हिट झाला अन्यथा बॅटर पोहोचले असते पण इथे बाद व्हावं लागतं. प्रमोदला बिग विकेट. 24 वरती अजून एक गडी बाद झालाय. सुभाषला आपण पाहू शकता. सुभाष पाटील आले आहेत. मिलिंद पाटील आणि सुभाष पाटील या जोडीला आता इथून ना एकाच षटक टार्गेट करावं लागणार आहे. मला जर 4थं षटक त्यांना टार्गेट करावं लागणार या षटकात जर 20-22 धावा आल्या तर वापसी होईल अन्यथा आपण आता सुकापूर 40+ संघ वरचढ ठरेल. धावा पाहिजेत 12 चेंडू 35. चंद्रकांत आहेत गोलंदाजी मार्कवर. 75 चंद्रकांत कशा प्रकारे गोलंदाजी करतो. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता वेळेला मिलिंद. मिलिंदला देखील एक जीवदान मिळालं तर मिलिंदला इथं त्या जीवदानाचा पुरेपूर फायदा घ्यावा लागणार आहे. चला चला जरा वेळ कमी घ्या वेळ कमी घ्या. गोलंदाजी मार्कवर आलाय चंद्रकांत आलाय. स्ट्रायकरला मिलिंद 12 चेंडू 35 ची गरज आहे. धावा झाल्या धावफल करते भावेश आम्हाला माहिती आहे या वेळेला तब्बल 23 धावा झाल्या आहेत. 24 धावा झाल्यात. चंद्रकांत गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकतो मिलिंद. मिलिंदकडे ती ताकद ती गुणवत्ता आता या षटकामध्ये त्याला अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागणार आहे आणि आपण पाहू शकता या वेळेला सुभाष देखील त्याला साथ द्यावी लागणार चांगली. चला चला सुकापूर संघ जरा टाइम कमी घ्या. चंद्रकांत गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्मर आहे. एज चांगलं क्षेत्ररक्षक होतंय. शॉर्ट दरम्यानचा क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला फीड करतोय. एक नाही धावसंख्या वाढते धावसंख्या धावफल कधी 25 आता इथून 11 चेंडू 34 ची गरज आहे. चंद्रकांत गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर देकडे मारा करतो. स्ट्रायकरला बॅटर सुभाषला आपण पाहू शकता. ऑन साइडला लॉफ केलाय. टायमिंग चांगला झालाय. झेलची शक्यता आहे. प्रयत्न केले पण चेंडू गेलाय वाईड इस्ट लॉंग ऑन सीमा रेषा पार. षटकार बॅटर सुभाषला षटकाराला धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता या वेळेला तब्बल 31 धावा. सुभाषच्या बॅटमधून उपयुक्त षटकाराला चंद्रकांत ओपन शॉट ऑफ लाईनचा चेंडू होता पूल करत होता या वेळेला डीपन क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं या वेळेला. एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या दाखल करते 32. लक्ष मोठं आहे. आपण इथे 59 धावांचं लक्ष असताना 32 धावा दाखल करते लागल्यात. 9 चेंडू 27 म्हणजे प्रत्येक चेंडू मागे आपण तर 3 ची सरासरी राखावी लागणार आहे. मिलिंद आता काय करतो पाहिजे इथून.
मिलिंद सलामीला आलाय. चंद्रकांत लेफ्ट हँड ओव्हर देखील मारा करतोय. हो लेफ्ट केलाय, सोडून दिलाय. पंचांकडे पाहिलं जात आहे. पंच कोणत्याचे खून करत नाहीयेत. डॉट चेंडूची समाप्ती होते. सुरेख गोलंदाजी बघायला मिळाले. चंद्रकांत चांगली गोलंदाजी करतो. षटकार आल्यानंतर वापसी केली बघा त्यांनी. चंद्रकांत पुन्हा गोलंदाजी मार्कवर साकला मिलिंदला आपण पाहू. हो अजून एक डॉट चेंडूची समाप्ती होते. जी बॅटिंग पहिल्या षटकात केली ना चंद्रकांतने, आपण पाहिली तर या आधीच्या षटकामध्ये आपण तर मिलिंदने ती बॅटिंग होत नाही. चंद्रकांत खूप चांगली गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्मर आहे आणि थोडासा अँगल क्रिएट करून तो गोलंदाजी करतोय. मोठे फटके मारू देत नाही. मिलिंदने जी सुरुवात केली होती तर मिलिंद बरेचसे चेंडू डॉट खेळला आहे. कारण 20 धावा आतापर्यंत कुठल्या तरी संघासाठी 27 ची गरज आहे. अजूनही आपण तर या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. चंद्रकांत ओ सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. गोलंदाजी आवडली तर टाळ्यामध्ये एक षटकारानंतर काय कमबॅक केलं बघा ना चंद्रकांतने. आता उर्वरित समीकरण येणारे 6 चेंडू आणि आपण तर 27 ची गरज आहे. आता इथून अंतिम षटक कोण घेऊन येतो पाहिजे आता सुकापूर 40+ संघाच्या माध्यमातून. रतन येतोय नवीन गोलंदाज. चला चला फास्ट घ्यायचं जरा. 20 मिनिटं घेतल्यात बघा बरोबर. चला चला फास्ट घ्या. 6 चेंडू 27 ची गरज आहे. 27 धाब्यांची गरज अजूनही 6 चेंडू मध्ये. पंचांच्या भूमिकेत आपण निरंजन सावंतला पाहू शकता. आणि फ्रॉम रतन केणी आले गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. वेळेला सुभाषला आपण पाहू शकता. जी बॅटिंग केली ना मिलिंदने पहिल्या षटकात ती बॅटिंग तरी केली नाही. चौथ्या षटकात एकच षटकार आला. पहिल्या षटकात त्याने 18 कुठले चोख प्रत्युत्तर दिलं होतं. आपण तर टोंडरे संघाने साई स्पोर्ट्स टोंडरे संघाने रतन गोलंदाजी मार्कवर. सायकला सुभाष. ओ सुरेख गोलंदाजी इथे. कॉडब्यांचा अपील केलंय. बॅटर बाद होतोय. आता 6 चेंडू मध्ये 27 पाहिजे. आता 5 चेंडू 27 ची गरज आहे. नवीन बॅटर कोण इथं पाहिजे आता यावेळेला. संदीप आल्यात. चंद्रकांतने खूप चांगला झेल घेतलाय. चंद्रकांतने गोलंदाजी देखील चांगली केली. आता आपण तर इष्टांच्या पाठीने गेले तिथे देखील तो चांगली कामगिरी करतोय. 5 चेंडू 27 ची गरज आहे. नवीन बॅटर येतोय संदीप. चला जरा लवकर. रेग्युलरची मॅच होणार आहे. एडुटने एक पक्ष जनमान निळजे मध्ये आपण मॅच पाहणार आहोत. 2 बलाढ्य संघ एकमेकांसमोर आपल्याला खेळताना दिसतील. रतन गोलंदाजी मार्कवर. खोनीगाव एनकडून स्ट्रायकरला आपण बॅटर पाहू शकता. संदीप. 5 चेंडू 27 ची गरज आहे. चांगला चेंडू फुलरलाईनचा चेंडू खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक येतो लॉंग ऑनला. जो परत चेंडूला फीड करतोय. एकच धाव मिळते. आता येणारे 4 चेंडू आणि 26 ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. थोडस सामना बघितला तर इथून मोठे 4 षटकार मारावे लागले षटकारांच्या भाषेत सांगायचं झालं तर. आणि स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. सलामीचा बॅटर मिलिंदला आपण पाहू शकता. मिलिंदकडे ती ताकद आहे. त्याने आतापर्यंत 13 चेंडू मध्ये 20 कुठले आहेत. 24 कुटू शकतोय तो. 26 ची गरज आहे. पण एकाच चेंडू वाईड नो पडला त्याच्यावरती मोठा फटका आले तर या वापसी करू शकतो. पुढे गोलंदाजी मार्कवर रतन. राऊंड देखील मारा करतोय. लॉफ केला यावेळेला. उंच गेलाय. झेलची शक्यता क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत यावेळेला. पंचांचा इशारा येतोय. 1 बाउंड. चेंडू सीमारेषा पार. चौकार. पिच मिळाला आणि त्याच्यावरती प्रहार केला. हे फटके ना आधी येणं फार गरजेचं. चौथ्या षटकात धावा आल्या नाहीयेत. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 37 धावा. अजूनही चेंडू बाकी आहेत. आपण तर इथून 3 चेंडूचा खेळ बाकी. 22 धावा. 3 षटकार मारून सुद्धा सामना जिंकता येणार नाही. पण गोलंदाजाने कदाचित जर एक्स्ट्रा टाकले तर त्याचा फायदा होईल. रतन चांगली गोलंदाजी करतोय. ओ सुरेख गोलंदाजी. एज बॅटर बाद. चला निळजे आणि हेडुटणे संघ. चला निळजे संघ आमच्या खेळाडू कक्षाच्या दिशेने आपण वाटचाल करायची. जर्मन निळजे संघ तर हेडुटणे संघाला आपण तर क्षेत्ररक्षण करायचंय. नवीन बॅटर येतोय आपण पाहू शकता यावेळेला. अमित आलेत.
नाही, सुरुवात काय जबरदस्त केली होती साई परी स्पोर्ट्स टोंडरे संघाने 18 धावा. असं वाटलं की चांगली मॅच बघायला मिळेल. विश्वास पाटील लवकर बाद झाला. त्यानंतर मिलिंदने देखील धावा केल्या नाहीयेत. मिलिंदने जी सुरुवात केली ती सुरुवात नंतर तो नोट स्ट्राईकला गेला, त्यामुळे थोडासा दबाव आला. तिसऱ्या षटकात धावा आल्या नाही. चौथ्या षटकात अतिशय चांगली गोलंदाजी झाली. नवीन बॅटर आला, आपण पाहू शकता यावेळेला अमित आलाय. रतन गोलंदाजी मार्कॉस टाकला. अमित डावखुरा बॅटर आहे. ओ सुरेख सुरेख गोलंदाजी, वेगवान चेंडू बघायला मिळालाय. आता फक्त एक चेंडूची औपचारिकता पूर्ण करायची. स्विंग अँड मिस. अंतिम चेंडू. अंतिम चेंडू. रतन तो अमित. ओ लॉफ केलाय, पण या षटकारला उशीर झालाय. चेंडू गेला यावेळेला वाईडिश लॉंग ऑन सी मारेशाबार षटकार. तर सामन्याचा मॅन ऑफ द मॅच लगेच आम्ही घोषित करतोय. 16 धावांनी सामना गमवावा लागलाय. आपण तर परी साई स्पोर्ट्स आपण तर टोंडरे संघाला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, ज्याने बॅटिंग करताना तब्बल 47 धावांची खेळ गेली, तो अमर ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आणि गोलंदाजी करताना एक गडी देखील बाद केलंय. जन्मान निळजे संघ देखील इथे दाखल होतोय. नितेश पाटील आपलं स्वागत आहे. यावर्षी जबरदस्त बॅटिंग करतो. केतनने देखील खूप चांगली